आता बातमी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यात आलेल्या घटस्फोटाच्या निकालाची। नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून महिलेचा जबाब नोंदवला। ती महिला अमेरिकेत असल्यामुळे न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवणं तिला शक्य नव्हतं। त्यामुळे न्यायालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि काडीमोड झाला। घटस्फोटासाठी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंग, अमेरिकेतून महिलेनं नोंदवला जबाब। नागपूर फॅमिली कोर्टात हायटेक सुनावणी। कोर्टाच्या कामकाजात आता हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून नागपूरच्या फॅमिली कोर्टात नुकताच त्याचा प्रत्यय आलाय। अमेरिकेत असलेल्या महिलेनं व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगवरून नागपूरच्या फॅमिली कोर्टासमोर जबाब नोंदवला आणि कोर्टानं त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली। नागपूरच्या फॅमिली कोर्टात ही हायटेक सुनावणी झाली आहे। या घटस्फोटातील जोडप्याचा 6 वर्षांपूर्वी नागपुरात विवाह झाला होता। त्यानंतर हे जोडपं अमेरिकेत स्थायिक झालं। मात्र लग्नानंतर उण्यापुऱ्या 4 वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला। पतीने नागपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली। कागदपत्रांची पूर्तता केल्यावर नागपूरच्या फॅमिली कोर्टात पत्नीला कोर्टात हजर राहून जबाब नोंदवणं आवश्यक होतं। मात्र पत्नी अमेरिकेत असल्यामुळे ते शक्य नव्हतं। जे काही अर्ज बाकीचे आवश्यक असतात कायद्याच्या दृष्टीने ते अर्ज सगळे आम्ही मेल केले। तिने तिकडे प्रिंट आउट काढून ते नोटराइज करून पाठवले। ते आपण इकडे दाखल केले। त्यानंतर काउन्सिलर समोर कोणीच नवरा किंवा बायको कोणीच येऊ शकले नाही, कारण दोघंही परत अमेरिकेतच राहत होते। सगळ्या दोन्ही पार्टीला आणि वकिलांना काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात आलं आणि काउन्सिलर ज्या आहेत त्यांनी व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल केला। या घटस्फोट प्रकरणातील प्रतिवादी महिला प्रवासी व्हिसावर अमेरिकेत राहत असून तिला पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात अडचण येणार होती। त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगचा मार्ग स्वीकारला। ते ॲफिडेविट आम्ही कोर्टात फाईल केलं, पण कोर्टाला ते व्हेरीफाय करण्याकरता तिला व्हिडिओ कॉल करावा लागला आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कोर्टाने ते सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या। परमनंट ॲलिमनी आर्टिकल्स आणि तिची इच्छा जी आहे तलाक देण्याची ते व्हेरीफाय केलं आणि कोर्टात रिपोर्ट पाठवला माननीय काउन्सिलर मॅडमनी आणि माननीय न्यायालयाने कौटुंबिक न्यायालय नागपूर यांनी ते मंजूर करून तलाक दोघांनाही दिला। नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला नागपूर कौटुंबिक न्यायालयानं अनुमती दिल्यामुळे हा खटला लवकर निकाली निघालाय। त्यामुळे कोर्ट आणि वादी प्रतिवादींचा वेळ वाचलाय। नागपूरच्या फॅमिली कोर्टानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी साधी यंत्रणा वापरून हे प्रकरण तात्काळ निकाली काढलं आहे। फॅमिली कोर्टाच्या या आदेशामुळे कायद्याच्या क्षेत्रात नवा प्रघात पडला आहे। व्हिडिओनी प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।